नमस्कार मित्रांनो, भगवान गौतम बुद्ध असं म्हणतात की एखाद्या गोष्टीबद्दल, ती गोष्ट कोणतीही घाणी असो, त्याच्याबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर ते पूर्ण जाणून घ्यायचं, चिकित्सकपणे त्याची पूर्ण माहिती घ्यायची आणि नंतर ठरवायचं खरं काय आणि खोटं काय. तसंच मित्रांनो, हा पुस्तक आम्ही पूर्ण वाचला. आजच हा पुस्तक वाचून पूर्ण संपला आणि त्यानंतरच मी या पुस्तकाबद्दल बोलत आहे. मित्रांनो, हा पुस्तक जेव्हा सुरुवातीला आम्ही वाचत होतो तेव्हा थोडंसं वाईट वाटलं आणि वेगळं वाटलं, पण जेव्हा आम्ही हा पुस्तक पूर्ण वाचून आज संपवलं तेव्हा आम्हाला या पुस्तकाची पूर्ण माहितीच मिळाली. जसं या पुस्तकाचं नाव आहे रावण राजा राक्षसांचा. या पुस्तकाचे लेखक आहेत शरद तांदळे. मित्रांनो, हा पुस्तक वाचत असताना आम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती मिळाली. आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी रामायणात असो त्यावेळेस रावणाला कसं तुच्छ लेखलेलं आहे. आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी रावणाबद्दल वाईटच सांगितलं जातं, पण हा पुस्तक वाचल्यानंतर कळालं रावणाचं खरं व्यक्तिमत्व काय होतं आणि रावण काय होतं हे फक्त आम्हाला पुस्तक वाचल्यानंतरच कळालं. मित्रांनो, हा पुस्तक वाचत असताना या रावणाचे विचार आम्हाला या पुस्तकातून कळाले. रावण किती सुंदर विचार मांडत होता. तो संकरित म्हणजे त्याची आई आणि त्याचे वडील वेगवेगळ्या धर्माचे होते आणि तो संकरित ह्यामध्ये त्याचा जन्म झाला. पण त्याने कसं स्वतः म्हणजे प्रयत्न करून स्वतःचा एक धर्म निर्माण केलं. राक्षस धर्म हा त्याने स्वतः बनवला आणि तो नंतर त्याचा राजा बनला. मित्रांनो, फक्त हेच नाही तर त्याने फक्त स्वतःच्या प्रजेसाठीच नाही, जो व्यक्ती स्वतःच्या प्रजेवर किती प्रेम करतो तो व्यक्ती स्वतःच्या कुटुंबावर किती प्रेम करत असेल हे फक्त आम्हाला या पुस्तकातूनच कळाले. सावत्र भावंड होते, पण त्यांचंही रावणानं किती काळजी घेतली हे आम्हाला या पुस्तकातून कळालं. मित्रांनो, हा पुस्तक वाचत होतो तेव्हा प्रत्येक पानावर आम्हाला वेगवेगळी दिशा मिळत गेली. रावणाचे जे काही विचार आमच्या मनामध्ये वाईट भरले गेले होते, आम्हाला लोकांनी जे काही वाईट सांगितलं गेलं होतं ते बरोबर आमच्या लक्षात येत होतं आणि म्हणजे आम्हाला ते पूर्ण स्पष्ट होत होतं. रावण तसा नाहीच असं आम्हाला या पुस्तकातून कळालं. मित्रांनो, फक्त हेच नाही तर ह्या पुस्तकाचा शेवट असा आहे की रावण म्हणजे जेव्हा युद्ध होत होतं तेव्हा रावणाचा जो सख्खा भाऊ होता बिभीषण, तो कसा विरोधात गेला आणि कसं त्यांनी रावणाला हरवलं हे याच्यामध्ये दिलं आहे. पण या गोष्टीचं वाईट वाटलं की स्वतःचा भाऊ असून त्याने तसं काच केलं असेल. यामध्ये असा उल्लेख आलेला आहे, हत्ती म्हणतात की आमचे स्वतःचे भावंडच पारधी जे असतात त्यांना जाऊन सांगतात की ह्यांना कसं पकडतात, तसंच बिभीषणने केलं आहे असं यामध्ये मांडलं आहे. मित्रांनो, रावण किती छान होता. आम्हाला या वाक्यावर आणि जो शेवटचा पाठ होता त्यावरून रावणाविषयी अधिकची माहिती मिळाली. कारण लक्ष्मण आणि राम ज्याने रावणावर हल्ला केला होता आणि ज्यामुळे रावणाची मृत्यू होत होती तेव्हा लक्ष्मणने लक्ष्मण त्याच्याकडे आला होता आणि रावणाला स्वतःचा गुरु मानला होता. तेव्हा रावणाने न मानता रावणाच्या डोक्यामध्ये असा विचारही आला नव्हता की आपल्याला लक्ष्मण आणि रामाने आपली हत्या केली आहे आणि त्यामुळे त्याने आपल्याला ज्ञान दिलं नाही असं नाही. कारण की त्याने लक्ष्मण आणि रावणाने खूप छान माहिती दिली. रामाने लक्ष्मणाला असं सांगितलं, तू जा आणि त्या श्रेष्ठ अशा व्यक्तीकडून काहीतरी ज्ञान घेऊन ये. जर स्वतःला म्हणजे लक्ष्मणाला जर तुझा शिष्य जर मानला, रावणाने जर लक्ष्मणाला स्वतःचा शिष्य जर मानला तर तू फारच छान असा शिष्य होशील असं याच्यामध्ये मांडलं आहे. मित्रांनो, हा पुस्तक नाही तर एका व्यक्तीचं पूर्ण जीवन काय घडलं आणि तो व्यक्ती किती सुंदर होता याविषयी ह्यामध्ये मांडलेला आहे. मित्रांनो, ह्याच्यातील प्रत्येक शब्द हा फारच महत्त्वाचा आहे. रावण ज्याला आपल्याला वाईट सांगितलं जातं, रावणाविषयी आपल्याला वाईट सांगितलं जातं तर ते किती खोटं सांगितलं जातं हे मला याच्यातून कळालं. मित्रांनो, बिभीषण आणि रावणामध्ये केव्हापासून सुरुवात झाली ते होते जेव्हा ते दोघेही शिकायला गेले होते. तेव्हापासून त्या दोघांमध्ये थोडीशी म्हणजे विचारांमध्ये वेगवेगळे बदल झाले आणि तेव्हापासून त्या बिभीषणामध्ये थोडंसं जे विष होतं ते नंतर वाढत केवढं मोठं होतं हे आम्हाला या पुस्तकातून कळालं. आणि या पुस्तकातून असंही कळालं की आपण आपल्या स्वतःच्या विचारावर, स्वतःच्या मेहनतीवर आपण काहीही करू शकतो. जर आपण प्रयत्न केले तर आपल्या मनात जे काही असतं ते आपण पूर्ण करू शकतो हे फक्त आम्हाला या पुस्तकामुळेच कळालं. आणि मित्रांनो,
मला या पुस्तकातून रावणाची दुसरी बाजूही लक्षात आली. मी असं नाही म्हणत आहे की राम लक्ष्मण हे वाईट आहेत, ते पण चांगलेच आहेत, पण रावणाची दुसरी बाजू आमच्या लक्षात आली. मित्रांनो, रावण हे स्वतःच्या कुटुंबासाठी किती प्रयत्न करत होता हे याच्यातून कळलं. जर एखाद्या व्यक्तीवर संकट आले तर तो स्वतःसाठी तर करेलच, पण रावण स्वतःसाठी न करता स्वतःच्या कुटुंबासाठी किती करत होता हे आम्हाला ह्याच्यातून लक्षात आलं. आणि मित्रांनो, हे वाचत असताना हेही कळालं की रावणाचं पहिले नाव दशग्रीव हे होतं आणि जेव्हा ते महादेवाला भेटायला जातात तेव्हा महादेवाने त्याचं नाव रावण ठेवतं आणि त्याचा अर्थ असा होतो आक्रोश. मित्रांनो, जेव्हा ते ठेवतात तेव्हा मला कळतं की रावण ही महादेवाला भेटलेला आहे आणि जर महादेवाने त्याचं नाव ठेवलं असेल तर तो एक चांगला व्यक्ती असेलच असं मला वाटतं. मित्रांनो, असा एक राजा ज्याने स्वतःची जी प्रजा होती त्याचं प्रत्येकाचं घर सोन्याचं केलं. अशी एक लंका होती की ज्यामध्ये प्रत्येकाचं घर सोन्याचं होतं. आपल्या जे काही प्रजा आहे त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये एखादं दुःख झेलण्यात यायला नाही पाहिजे म्हणून तो किती प्रयत्न करत होता हेही मला ह्याच्यातून कळालं. मित्रांनो, शेवटी रावणामधील जे काही स्वतःचे जवळचे व्यक्ती होते ते प्रत्येक मरण पावत होते, वीरमरण ते पावत होते हे मलाही या पुस्तकातून कळालं. आणि मला ह्याच्यातून असंही सांगायचं आहे की रावणाचा जो मामा होता तो मेला तेव्हा रावण असं म्हणतो की जसं की माझा उजवा हातच गेला आहे, कारण की तो त्याचा सेनापती होता आणि मामाही होता. त्या दोघांमध्ये केवढी छान मैत्री होती आणि त्यामुळे रावणाला असं वाटत होतं की आपण कुठेतरी हरवलोच आहोत, कारण की आपला जो उजवा हात आहे तोच हरवला आहे असं रावणाला वाटत होता हे मला याच्यातून कळालं. आणि मित्रांनो, रावण कसा उद्ध्वस्त झाला आणि तो कोणामुळे, ते त्याच्या बहिणीमुळे. मला असं नाही सांगायचं की बहिणीचा त्यामध्ये दोष आहे, पण बहीण जेव्हा ती एका जागी जाते तिच्या भावंडासोबत तेव्हा त्याला राम आणि लक्ष्मण दिसतात आणि कसं ती त्या दोघांमध्ये सांगते की माझ्याशी लग्न करा. ते दोघेही लग्न करत नसतात. तेव्हा ती सीतेवर धावत जाते आणि तेव्हापासून जो युद्ध सुरू होतो तर तो रावण जोपर्यंत मरतो तेव्हा येऊन संपतो. मित्रांनो, एक सांगायचं आहे, या पुस्तकाची सुरुवात मी पासून झाली आणि हा पुस्तक मी संपलो म्हणून मित्रांनो, हा पुस्तक मला त्यामुळेच फार आवडला. संपलो या पाठामधून तर आम्हाला फारच प्रेरणा मिळाली. अक्षरशः आमचे गुरुजी होते ते या संपलो पाठामध्ये रडले, कारण की एवढा त्या पाठामध्ये राम कसं मरतो हे दिलेलं आहे आणि केवढ्या ताकदीचा तो माणूस होता. लक्ष्मण त्याच्याकडे ज्ञान घेण्यासाठी येतो आणि शेवटी रावण मरण पावतो हे याच्यामध्ये दिलं आहे. हे पुस्तक जेव्हा संपत होतं असं वाटत होतं की हा पुस्तक कधीच संपवू नये, कारण की असे चांगले विचार ह्यामध्ये मांडलेले आहे. मित्रांनो, मी शरद तांदळे सरांचे फार आभार मानते की त्यांनी हा पुस्तक लिहिला. आम्ही जेव्हा शरद तांदळे सरांसोबत बोलत होतो दीर्घ कालावधी आम्ही त्यांच्याशी बोललो आणि तेव्हाही आमच्यासमोर काही अशा घटना आल्या की ज्या ह्याच्यामध्ये मांडलेल्या आहेत आणि ते शरद तांदळे सरांच्या स्वतःचे आहेत. शरद तांदळे सर ही आम्हाला प्रत्येक गोष्टीवर कशी खुलून सांगत होते हे आम्हाला ह्याच्यातून कळालं. मित्रांनो, यासोबत मला एक नवीन गोष्ट मांडायची आहे. आम्ही राधेही वाचलं, ययाती वाचलं व त्याचबरोबर वेगवेगळे पुस्तकं वाचले, पण त्यामध्ये स्त्री ही प्रकर्षाने कधीच पुढे आली नाही. पण या पुस्तकामध्ये एक गोष्ट होती की जी रावणाची पत्नी होती मंदोदरी, ती कशी रावणासोबत स्वतःचं कुटुंब सांभाळत होती हे मला ह्याच्यातून सांगायचं आहे. रावण एवढा हुशार व्यक्ती, त्यासोबत मंदोदरी जर त्याला एखादी गोष्ट सांगायची असेल तर ती डोळ्यात डोळे घालून कसं बोलत होती हे मला याच्यातून सांगायचं आहे. तिचाही हक्क होता. रावण एवढा हुशार आणि त्याचबरोबर ती मंदोदरी स्वतःने त्या दोघांनी किती छान स्वतःचं कुटुंब सांभाळला हे याच्यातून सांगायचं आहे. मित्रांनो, फक्त तेच नाही तर रावणाचा जो मुलगा होता त्यालाही वीरमरण येतो आणि तो यज्ञ करत होता तेव्हा त्याला कसं हे करून मारण्यात आलं आणि त्याचबरोबर रावणाची जी सून होती तिला त्याच्या मुलासोबत सती जायचं होतं, पण तेव्हा रावणाला ते मान्य नव्हतं. रावणाला ही सतीव्रता ही मान्य नव्हती, पण शेवटी त्या सुलोचनेने खूपच हट्ट केला. रावणाला मान्य नव्हतं तरी काही पर्याय नसल्यामुळे ती सुलोचना आगीत गेली आणि ती सती गेली हे ह्याच्यात मांडलेलं आहे. रावणाला ही सतीव्रता मान्य नव्हती हे आम्हाला एक आवडलं. मित्रांनो, जेव्हा रावणाचं ही
म्हणजे रावण ही मरण पावतो तेव्हा म्हणजे ती मंदोदरी होती, तिलाही सती जायचं होतं, पण तेव्हा रावण म्हणतो की नाही, माझ्या गेल्यानंतर तुलाच हा राज्य सांभाळायचं आहे आणि जी आपली म्हणजे प्रजा आहे त्याला तुला सांभाळायचं आहे, म्हणून त्यालाही तो सती जाऊ देत नाही. हे मला ह्या पुस्तकातून कळालं. म्हणजे मित्रांनो, रावण हा किती हुशार होता. स्वतःच्या पत्नीला तर त्याने सती म्हणजे जाऊ दिलंच नाही, तर त्याचबरोबर त्याने म्हणजे सुनेलाही जाऊ देत नव्हता, पण सून ती खूप हट्टी होती म्हणून ती गेलीच. मित्रांनो, हा पुस्तक तुम्ही नक्की वाचा, कारण की ह्या पुस्तकामधून रावणाची जी दुसरी बाजू होती जी आपल्याला कधीच माहीत झाली नाही, ते आपल्याला ह्या पुस्तकातून कळेल. आणि मित्रांनो, रावण हा कधीच वाईट नव्हता, तो प्रत्येक ठिकाणी चांगलाच होता. फक्त त्याची जी विचार मांडण्याची बाजू होती तीच आपल्याला थोडीशी वाईट वाटेल असं आहे. मित्रांनो, त्याचबरोबर राम लक्ष्मण हेही चांगलेच होते, फक्त त्या दोघांमध्ये कसे युद्ध झाले ह्याच्यामध्ये असंही दिलं आहे की जेव्हा दोन बुद्धिमान व्यक्ती एकमेकांशी म्हणजे बोलत नाहीत आणि दोघे प्रकर्षाने युद्धच करतात, तेव्हा जे काही बाजूचे व्यक्ती असतात त्यांनाच लाभ मिळतो, त्या दोघा व्यक्तींनाही लाभ मिळत नाही, हे मला याच्यातून कळालं. मित्रांनो, जेव्हा केव्हा आपलं भांडण होईल तेव्हा हे लक्षात घ्या आणि त्यानंतरच काय बोलायचे ते बोला. मित्रांनो, हा पुस्तक नक्कीच वाचा आणि ह्या पुस्तकातून आपल्याला फार ज्ञान मिळणार आहे. मित्रांनो, मी पुन्हा एकदा शरद तांदळे सरांचे फार फार आभार मानते की त्यांनी हे पुस्तक लिहिलं. धन्यवाद.